महाराष्ट्रातल्या भव्य बक्षिसांच्या काव्य स्पर्धेचे कोकण मराठी साहित्य परिषद उरणकडून आयोजन। उरण तालुका हे रायगडमधील साहित्य चळवळीच्या उपक्रमांचे केंद्र असल्याप्रमाणे साहित्याच्या विविध विषयांवर कार्यक्रम आयोजित करीत असतात। दर महिन्याच्या 17 तारखेला कवी संमेलन घेऊन येत्या महिन्याच्या 17 तारखेला 100वे कवी संमेलन एस पाटील इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल फुंडे उरण येथे भव्य बक्षिसांच्या काव्य स्पर्धेच्या रूपात संपन्न होणार आहे। निवडलेल्या 107 कवींमधून 21 कवींना जवळजवळ 1 लाखांची बक्षिसे देण्यात येणार असून पहिले बक्षीस 25,000 रुपयांचे आहे। या संमेलनाचे अध्यक्ष रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील असून कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे या संमेलनाला आशीर्वाद आहेत। संस्थेचे विश्वस्त रमेश कीर, अध्यक्ष नमिताताई कीर, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। उरण विमला तलावावर मागील 8 वर्षे 3 महिने 99 ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत कवी संमेलने पार पडली। जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी प्रत्येक कवी संमेलनामध्ये 2 नागरिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहेत। या संमेलनात उरण तालुक्यातील प्राचार्य श्यामा सर, प्राचार्य पवार सर, प्राचार्य भोये, चित्रकार प्रकाश पाटील, मिसेस महाराष्ट्र श्वेता राजकुमार, जलतरणपटू मयंक, फिल्ममेकर तेजस, हरिभक्त पारायण म्हात्रे महाराज यांना गौरवण्यात येणार आहेत। पारितोषिक वितरणाला ऑल जर्नलिस्ट फ्रेंड्स महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेश कोळी, महामुंबई चॅनलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील, संजय गुंजाळ, सुनीता जोशी, साहेबराव ठाणगे, AD पाटील, ईशान संगमनेरकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। उरण कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, प्रभारी रामचंद्र म्हात्रे, रंजना केणी, अजय शिवकर, संजय होळकर, समता ठाकूर इत्यादी कार्यकारिणी सदस्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, उरण। नमस्ते, मी श्री भपो म्हात्रे, अध्यक्ष मधुवन कट्टा, कोमसाफ शाखा उरण। सन 2015 पासून आम्ही कवी मित्रांनी उरण येथील विमला तलावावर बसून ज्येष्ठ नागरिकासमवेत हा कार्यक्रम साजरा करतो। त्यात 50वा कवी संमेलन साजरा करून कवी मित्रांचा जवळजवळ 30 ते 40 हजार रुपयाची बक्षीस देऊन सत्कार केला। आता दिनांक 17/18/2024 रोजी अखिल महाराष्ट्रीय काव्य स्पर्धेचे नियोजन केले आहे। या कार्यक्रमासाठी माननीय प्राध्यापक मधु मंगेश कर्णिक यांचा आशीर्वाद मिळणार आहे। तसेच या काव्य संमेलनासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ 102 कवी मित्रांनी सहभाग नोंदवलेला आहे। या सर्वांना बक्षीस देऊन जवळजवळ 1 लाखाचं बक्षीस देणार आहोत। तरी या मधुवन कट्ट्याच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी कवी संमेलनाचा आनंद लुटावा हीच सदिच्छा।